राज्यामध्ये 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं। संभाजीनगर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी राडा झालाय। सिल्लोडच्या नानेगाव मतदान केंद्रावर धक्काबुक्की झाली आहे। आगूरमध्ये बोगस मतदानाच्या आरोपाखाली एकाच्या श्रीमुखात लगावण्यात आली। कुठे काय घडलं ते पाहूया। राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान पार पडलंय। छत्रपती संभाजीनगर, धाराशिव सारख्या जिल्ह्यांमधल्या काही ठिकाणी राडे पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय। भाजपचे अंभई गटाचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणेंना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे। नानेगाव इथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। छत्रपती संभाजीनगरच्या आघूर मतदान केंद्रावर बोगस मतदानासाठी आल्याचा आरोप करत नागरिकांनी कानशिलात लगावली आहे। कानशिलात लगावलेली ही व्यक्ती जालन्याची रहिवासी असल्याचं सांगण्यात आलंय। बनावट मतदान कार्ड घेऊन थेट मतदानासाठी दाखल झाल्याचा आरोप करण्यात आलाय। महापूरमध्ये काय काम तुझं? कामासाठी आलो। हे बोगस मतदान कार्ड कसं काय काढलं मला हे नाही कळलं। मैंने कुछ नहीं किया भाई। ते जाऊ छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। विनाकाम महिला गर्दी करत असल्यानं पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं होतं। धाराशिवच्या भूम तालुक्यामधल्या पाथरूड जिल्हा परिषदेतही निवडणुकीला गालबोट लागलाय। भाजप उमेदवार सीताराम वनवे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल मोरेंच्या समर्थकांमध्ये मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार संघर्ष झाला। मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपने केला असून यावरून दोन्ही गट आमने सामने आलेत। पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता। पंढरपुरात खासदार मोहिते पाटलांनी पोलिसांना सुनावलंय। भाजप कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या बाहेर काढा असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी आक्षेप घेतलाय। तुम्हाला एक विनंती आहे, जे जिल्हा परिषद पंचायत नागरिक नाही इथं समोर 100 मीटरच्या काय लावलंय। अकलूजमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुन सिंह मोहिते पाटील आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर गेले होते। त्यांच्या मुलानं ईव्हीएमचं बटन सुद्धा दाबलं, तर दुसरीकडे आमदार विलास भुमरेंनी मतदानाच्या वेळी ईव्हीएम जवळ आपल्या मुलाला नेलं होतं। मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावर शाई देखील लावण्यात आली। लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलाला नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं, त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे। तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नेल्यानंतर? अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतात आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान त्याकडे केलं जातं। आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं, आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता। त्यावेळेस आपण मतदान केंद्रात जातो, आपण मतदान करतो, त्यावेळेस आपल्या बोटाला शाई लावली जाते। तर मुलगा म्हणे पप्पा तुम्हाला शाई लावली, मला लावायची। त्या हिशोबाने त्याला शाई लावली, त्यात विशेष काही नाही। माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। पण ते ईव्हीएम मशीन जवळ त्यांना तुम्ही घेऊन गेलेत? हे बघा, तो छोटा आहे, ईव्हीएम मशीन त्याला काय कळणार आहे, त्याला बटणं काय कळणार आहे। तो छोटा होता, माझ्या हाताला धरून आला।